दिलीप सर खूप सर्वसामान्यांचा लोकवस्तीचा भाग आहे. तिकडे क्रिकेट, कबड्डी हे सर्वांना माहितीच आहे. पण इथला प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक घरात जो मैदानी खेळ ज्याला खेळायची इच्छा आहे किंवा ज्याला या तंत्रज्ञानाच्या युगात जी आजची तरुण पिढी जी सोशल मीडियाच्या आहारी जाते, आपण असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, त्याच्यावर त्याला मैदानाच्या खेळाची रुची व्हावी म्हणून हे बाकीचे ऑलिम्पिक स्तराचे जे गेम आहेत, म्हणजे त्यात आर्चरी असेल, त्यात रायफल शूटिंग असेल, फुटबॉल असेल, मल्लखांब असेल, असे असंख्य जे गेम आहेत त्या गेमची आपण शिबिरं पण आयोजित केली आहेत. आणि क्रिकेट, कबड्डी, विशेषतः अंडरआर्म आणि ओव्हरआर्म याची एक चांगली स्पर्धा आणि जास्तीत जास्त बक्षिसाची रक्कम आपण इथे या ठिकाणी देऊन जास्तीत जास्त मुलं आणि मुली आणि इथली लहान मुलं खेळांकडे आकर्षित व्हावी आणि एक इथली मैदानं पण त्या माध्यमातून टिकावी. हल्ली मैदानं टिकवणं पण खूप महत्त्वाचा इथला एक भाग आहे, कारण मैदान दिसले की ते इन्क्रोचमेंट होतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. तर मैदानं टिकली तर मुलं खेळतील आणि त्या माध्यमातून खेळामध्ये रुची वाढेल. एखादा इथलाही मुलगा कोणतरी भविष्यातला दिलीप वेंगसरकर साहेब बनेल किंवा सचिन तेंडुलकर बनता यावा, हा एक छोटासा प्रयत्न आमच्या या इथल्या लोकांसाठी, घाटकोपरच्या लोकांसाठी एक करायचा असा मानस माझ्या मनात आला आणि त्यामुळे अशा खेळाचं आयोजन आम्ही या प्रकारे इथे ठरवलं. आणि 44 गेम म्हणजे त्या जोडीला लहान मुलंही, म्हणजे अंगणवाडीतल्या मुलांनाही ॲक्टिव्हिटी जशी इंटरनॅशनल आणि IB स्कूलमध्ये दिली जाते त्या दर्जाची एखादी ॲक्टिव्हिटी, किंवा महिलांना पण इथल्या सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत घरकाम करणाऱ्या किंवा अगदी मध्यमवर्गीय महिला, त्यांना पण काहीतरी रोजच्या शेड्यूलमधून वेळ काढून वेगळा काहीतरी एक विरंगुळा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आपण एक प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की 44 गेम आणि ते एक दत्ताजी साळवे म्हणून या विभागामध्ये एक म्हणजे मोठं मैदान आहे, त्या ठिकाणी आम्ही बऱ्या प्रकारचं एक स्टेडियम त्या ठिकाणी उभारून तिथे सगळ्या विभागात गेम खेळवून त्या ठिकाणी ग्रँड फायनल आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. असा हा एकंदरीत या कार्यक्रमाची रूपरेषा असेल. आणि जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये सहभागी मुलं होतील, लहान मुलं होतील, ज्येष्ठ नागरिक होतील, महिला होतील आणि जास्तीत जास्त या खेळाचा आनंद घेतील असा एक प्रयत्न आहे. त्यामुळे माझं या प्रसार माध्यमाच्या निमित्ताने एक आव्हान राहील, जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवा आणि जास्तीत जास्त बक्षिसं ही मिळवा आणि विशेषतः करून खेळामध्ये रुची वाढवून खेळ खेळले जावे, हा यामागे एक उद्देश आहे. तर तो साध्य व्हावा एवढंच या ठिकाणी मी सांगेन या सर्वांना. आणि आमच्या विनंतीला मान देऊन एक नावाजलेलं क्रिकेटचं नाव आज या ठिकाणी आमच्या पोस्टरच्या म्हणजे उद्घाटनाला म्हणा किंवा अनावरणाला त्यांनी वेळ दिला, त्याच्याबद्दल त्यांचे खरंच आम्ही आभार व्यक्त करतो. आणि माझं असं म्हणणं आहे, तुमची पण सर अकॅडमी आहे, मोठं नाव आहे. माझा स्वतःचा भाचा हा अंडर-19 म्हणून खूप प्रयत्न त्यांनी करतो. तर असेच माझा भाचा नाही की सगळ्यांचे भाचे आणि सगळ्यांची मुलं एक आपला आयडॉल ठेवून काहीतरी पुढे दिलीप वेंगसरकर साहेबांसारखा एखादा रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरांचा एखादा रेकॉर्ड करता येईल अशा प्रकारचं कधी काही मदत लागली तर आपण नक्की करा. या निमित्ताने मी एक मार्गदर्शन लागलं तुमचं तर नक्की आपण करा, अशा प्रकारची एक विनंती मी आपल्याला करतो या सगळ्या प्रसार माध्यमातून. आणि आपण त्या ह्याला पण उपस्थित राहा अशी आम्ही या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. खूप छान शुद्ध कार्यक्रम असा गणेशजी हातामध्ये घेतलेला आहे. आणि तो क्रीडा महोत्सव यासारखं एवढा मोठा प्रकार मला वाटतं फर्स्ट टाइमच घाटकोपरमध्ये होतोय, कारण मी आधी कधी ऐकलं नव्हतं. कारण माझी अकॅडमी बाहुल्य आहे, पण तो घाटकोपर सारख्या ठिकाणी तेवढं मोठं होईल असं मला वाटलं होतं. परंतु जर 43 याच्या क्रीडा प्रकार आहेत म्हणजे सांगणं असं वाटतं. आणि त्या क्रिकेट आणि कबड्डी आपण सगळं आता आपली मुलं खेळतात, परंतु बाकीचे जे गेम्स आहेत, शूटिंग म्हणा, त्या ॲथलेटिक्स, कुस्ती, मलखांब, कॅरम वगैरे, तर जास्तीत जास्त मुलांना इकडे मला वाटतं वाव मिळेल. परंतु आणि हे व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल गणेशजींचे आभार मानतो. कारण अनेक मुलं जी आहेत
तर दे विल कम फ्रॉम हंबल बॅकग्राऊंड आणि त्याने अगदी गरीब घराण्यातले असतील तर ते पण खेळायला येतील, कारण त्यांच्यामध्ये एक भूक असते. कारण मी एक बघितले माझ्या अकॅडमीज आहेत मुंबईमध्ये 2 आहेत, पुण्याला 1 आहे, त्याच्यानंतर आता पनवेलला मी सुरू करतोय. तर जी मुलं जी आमच्याकडे येतात तर ती हंबल बॅकग्राऊंडमधली असतात अगदी, आणि ती ज्यांना भूक असेल कुठून ट्रेनमधनं येतात, बसेसमधनं येतात, आणि त्यांचं एक ध्येय असतं की आपण मुंबईला खेळावं, महाराष्ट्राला खेळावं, इंडियाला खेळावं, IPL खेळावं. आणि अनेक मुलं माझ्या अकॅडमीमध्ये खेळलेली आहेत. तर मला वाटतं की हे व्यासपीठ खूप मोठं आहे. आणि 43 जे क्रीडा प्रकार आहेत तर त्यामधनं पण अनेक मुलं ऑलिम्पिक्ससाठी पुढे खेळतील, भारतासाठी खेळतील, ते मुंबईसाठी खेळतील, तर मी अपेक्षा करतो. आणि आपल्याला काही जर माझ्याकडनं जर तुम्हाला जर काय अपेक्षा असेल तर मी आहेच, नेहमीच तुम्हाला मदत करायला तयार आहेच. परंतु ह्याच्याबद्दल एक आणखी सांगावं वाटतं की ओपन स्पेसेस ज्या मुंबईमध्ये आहेत तर आपण ह्या ऍक्टिव्हिटी ठेवल्या नाहीत तर हे तरी एन्करेजमेंट हवं. कारण ओव्हल मैदानावरती मी जेव्हा माझी पहिली अकॅडमी सुरू केली तेव्हा तिकडे 5 ते 6 वाजल्यानंतर कोण खाली यायचं पण नाही. मग तिकडे काय काय अवैध धंदे चालायचे. आणि जेव्हा अकॅडमी सुरू झाली तर ते आता इट इज वन ऑफ द दी मोस्ट ब्युटिफुल ओपन स्पेसेस इन मुंबई असं म्हटलं वावं ठरणार नाही. त्याच्याने चेंबूरला माहूलला जेव्हा मी ग्राउंड जेव्हा घेतलं इट वॉज लाईक ओपन ए टॉयलेट तसं बघितलं तर. पण आता जर बघाल त्यातनं अनेक मुलं मुंबईला खेळतात, इंडियाला खेळतायत, IPL खेळतायत. त्याच्यानंतर तेच नंतर मग मी आधी पुढे चिंचवडला दिलं आणि चिंचवडला इंडस्ट्रियल टाउन आणि तिकडनं अनेक मुलं महाराष्ट्राला खेळतात, इंडियाला खेळतात. आपला गायकवाड, ऋतुराज गायकवाड तो तिकडचा आहे. तो आमच्या 11-12 वर्षाचा असल्यामुळे आमच्याकडे येतोय तो. आणि तो तिकडनं आता खेळतो, IPL खेळतोय, भारताला खेळतोय. तर आता ती क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते. आणि आता पनवेलला पण पुढच्या महिन्यात आम्ही सुरू करतोय. तर तिकडची अनेक मुलं आजूबाजूच्या गावामध्ये सगळीकडे खेळतात तिकडे नाही, पण त्यांना व्यासपीठ नाहीये. आणि आपण व्यासपीठ उपलब्ध करूनचं काम करतोय. आणि हा एक स्तुत्य कार्यक्रम गणेशजीने हातामध्ये घेतला. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू.